नमस्कार मित्रांनो, आता आपलं रेडी वगैरे झालो आहे आपण आणि आता आपण गणपतीपुळे मंदिर आहे तिकडे चाललो आहे. आणि तुम्हाला एकदा मी माझं कॉटेज दाखवतो जिकडे आम्ही स्टे केलं आहे. हे बघा, हे ते कॉटेज आहे, खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. बाकी आता तुम्हाला बऱ्यापैकी स्पॉट्स मी दाखवायचा प्रयत्न करील. सो बी विथ मी शेवटपर्यंत ब्लॉग बघा मित्रांनो. आणि आता आपण निघूया इकडून, कारण की आता 9:30, कारण की आता 10:15 वाजलेत. सो मग चला. सो अशा प्रकारे आम्ही आता नाश्ता करायला चाललेलो आहे आस्वाद प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये. कॉफी घ्यायला जायचं आहे की नाही? चल, बोट धर माझा. मित्रांनो, बॅड लक असं की तिकडे आत्ता नाश्ता शिल्लक नाही आहे. सो आपल्याला दुसरीकडे जावं लागणार आहे. आम्ही आतमध्ये गेल्यावर चौकशी केली तेव्हा ते बोलले की जो रोड आहे खाली तिकडे चालू आहे नाश्ता. तर मग आता आपण गाडी काढूया आणि जाऊया तिकडं. हे बघा आमची धन्नू. सो इकडे गाडी लावून आपण चाललो आहे आस्वाद हॉटेलमध्ये नाश्ता करायला. आणि हे पोरगा असतं की बघा असे सगळे हाल असतात माणसाचे. हे बघा किती हसत असली गोड, तरी तिच्या गोड हास्यामागे जे लपलेलं आहे ना ते फक्त आम्हालाच माहिती. काय पाव फायनली आमच्या प्लेट्स रिकाम्या झाल्या आहेत आणि आमचं खाऊन झालेलं आहे, नाश्ता झालेला आहे, कॉफी पण पिलेली आहे. आता आपण इकडून निघूया मंदिराकडे. गणपतीपुळेचं जे मंदिर आहे तिकडे जाऊया आपण आता. अय शिवू, हे बघ इकडे, इकडे बघ. मला काय कर हाय. तू त्यांना मेसेज केला होता ना, त्यांनी ते मला फॉरवर्ड केलं. सर, वो जो ऑर्डर से अपन ने डाली हुई निकली. मित्रांनो, तर आपण आता इथे कार पार्क केली आहे आणि वी आर हेडिंग टुवर्ड्स गणपतीपुळे मंदिर. सो मित्रांनो, इकडून एंट्री आहे बघा, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे. आय लव्ह कोकण टी शर्ट. माऊली पिता बंधू सोयरा, तुची आमुचा निश्चय खरा, शरण तुझ मी विघ्नभंजना, हे दया मिथे श्री गजानना. हे काय दादा नंबर काय? अरे इकडे दिलाय माझ्याकडे बाबा. मला शिवचाच आवाज आला. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे बघा आपण ही की घेतलेली आहे आपले चप्पल स्टँडमधून. आणि तिकडे चप्पल स्टँड आहे. इथं हे बघ मोदक. हे बघ उंदीर मामा, बघ उंदीर मामा, उंदीर मामा, जेरी जेरी. हां, जे जे कर ना मग. डोकं टेको, डोकं टेको. वा वा, गुड बॉय, गुड बॉय, गुड बॉय. आणि मित्रांनो, इकडे आहे समुद्र आणि समुद्राला खेटूनच आपल्या मंदिर आहे गणपतीपुळेचं. या मर्यादा पुढे चप्पल नेऊ नये, मस्त लावली ना पाठी. आणि हे बघा मित्रांनो, वाव का मंदिर आहे, छान, एकच नंबर, मस्त आहे ना मंदिर. मम्मी आली तिकडे. काय माहिती बाबा, मी नाही विचारलं. छान आहे ना, वाव, नाईस.
रांगोळी बघ कशी काढली. मोरया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. पण व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नव्हता, तरी आपण थोडाफार काढला आहे मंदिराच्या आतला. पण देवाचा काही व्हिडिओ काढता आला नाही. ठीक आहे, दर्शन वगैरे झाले आता आपलं. आणि इथून आपण निघूया नेक्स्ट स्पॉटला. जो नेक्स्ट स्पॉट आहे मी तुम्हाला सांगेल ऑन द वे. आता आपल्याला जवळ कोणता लागतो आहे तसं बघून आपण जाऊया तिकडे. आणि हा आहे गणपतीपुळे मंदिराबाहेरचा बीच. आणि जस्ट मित्रांनो, आपण इथे प्रसाद जो भेटतो लाडूचा तो घेतला आहे आणि खूप छान असतो हा प्रसाद. बाकी आता आपण बाहेर निघतो मंदिराचं. आज एवढी गर्दी नाही आहे. आणि आमचं इथे कोकम ब्रेक चालू आहे. कोकणात आलं आणि कोकम नाही पिलं तर असं होत नाही. देख. सो आम्ही कोकम सरबत पितो आहे. हे बघा, आणि आमचं शिव पण पितो. शिव काय पितो तू? अरे अरे, आणि अशा प्रकारे आपण मंदिरातून निघालेलो आहे. आता आपण रूमवर जाणार आहे. आणि जे काही कपडे घ्यायचे आहेत पुढे बीचवर वगैरे खेळायला, जे सगळं घेऊन आम्ही डायरेक्ट जाणार आहे. आणि जेवढे स्पॉट्स आहेत तेवढे बऱ्यापैकी कवर करायचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आरेवारेला व्हॅली क्रॉसिंगचा पण प्लॅन आहे आमचा. आणि बीचवर पण थोडेफार वॉटर स्पोर्ट्स करायचा प्लॅन आहे. आणि मित्रांनो, अथक परिश्रमानंतर आम्ही निघालो आहे, कारण की आमचा शिवायू खूप रडत होता. सो आम्ही घरीच होतो. आता इथून बॅग्स पॅक केल्यात आम्ही. वाजलेत आता 1 आणि आता आपण चाललो आहे पुढे बाकीच्या लोकेशन्स एक्सप्लोअर करायला. सो चला आता निघूया इकडून, कारण की खूप वेळ झाला आहे. तर आपल्याला कुठं जायचं आहे, लोकेशन टाका. मित्रांनो, आता आम्ही डिसाईड केलं आहे की रत्नदुर्ग एक्सप्लोअर करायला जायचं आहे. रत्नदुर्ग हा किल्ला आहे महाराजांच्या वेळेसचा. सो तो बघायला जाणार आहे. पण जाता जाता मध्ये आम्हाला रोडच्या बाजूला हा सीन बघायला भेटला. हा बघा, हे फुल समुद्र आहे आणि ते एक बीच आहे तिकडे. आणि आय थिंक सो ह्याच रूटला आरेवारे बीचसुद्धा आहे. तिकडे सुद्धा जाणार आहे आपण. पण पहिलं आपण आता रत्नदुर्ग किल्ल्याकडे जाणार आहे. आणि खूप मस्त सीन आहे हा. मित्रांनो, रस्ता बघा, कोस्टल रूट आहे हा. साईडला समुद्र आहे आणि एक्झॅक्ट वरती आपण रोडवर आहे. ड्राईव्ह एक्सपिरियन्स आहे ना, तो खूप भारी आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, खरं तर मार्लेश्वर बघायला जायचं होतं, पण लिटरली 80 किलोमीटर येते इकडून. सो तिकडे जमणार नाही जायला. तर आपण आता रत्नदुर्ग एक्सप्लोअर करू फटकन आणि मग आरेवारेला येऊ, कारण की तिकडे व्हॅली क्रॉसिंग करायचं आहे. परत थोडेफार वॉटर स्पोर्ट्स जेवढे असतील तिकडे, तर त्यामधून पण वॉटर स्पोर्ट्स पण करायचे आहेत आपल्याला. हा रस्ता बघा फक्त मित्रांनो, 2 माउंटन्सच्या मधून हा रस्ता जातो. घाट आहे, लाईक रस्ता म्हणजे घाट म्हणता येईल आपल्याला. आणि समोर आहे बलाढ्य असं समुद्र. हे बघा, वाव गाईज, एकच नंबर. तुम्ही बघण्यासारखी गोष्ट आहे. हे बघा, झाडं बघा मित्रांनो, फोटो देतील इकडं. सुंदरबनची फिलिंग आली आहे.
मित्रांनो नारळाचे झाडं, कोकणचा ब्रँड व्हॅल्यू आहे नारळाचे झाडं. मित्रांनो आपण आता रत्नदुर्ग किल्ल्याकडे चाललोय आणि हा रस्ता बघा किती सुंदर आहे. भगवती मंदिर आणि रत्नदुर्ग किल्ला 1.5 किलोमीटर. मित्रांनो हे बघा रत्नदुर्ग शिवसृष्टी असं हे इकडे बघण्यासारखं आहे आणि पुढे आहे तो रत्नदुर्ग किल्ला. पहिला आपण तिकडे जाऊन येऊया. सुंदर असा किल्ला आहे आणि आय डोंट थिंक सो की चढायला आहे, थोड्याफार पायऱ्या असतील मे बी. तर नक्कीच आपण बघायला जाऊया आता रत्नदुर्ग. हे बघा मित्रांनो ही आहे एंट्रन्स रत्नदुर्ग किल्ल्याची. हा आहे रत्नदुर्ग किल्ला. आता आपण इथं गाडी पार्क करू आणि बघायला जाऊया. आणि मित्रांनो अशा प्रकारे सगळे चालत चालत चाललो आहे आपण रत्नदुर्ग किल्ल्याकडे. हे एंट्रन्स आहे आणि किल्ल्याचं बाले किल्ला. चला ना पुढे. हा नकाशा आहे. कान्होजी आंग्रे, कान्होजी आंग्रेंची प्रतिमा आहे. दर्जा सारंग कान्होजी आंग्रे. मित्रांनो आमचं शिवाय बघा फुल एनर्जेटिक आहे किल्ला बघण्यासाठी. आणि इकडं बघा मी इकडेच बसून घेते म्हणते, म्हणजे छोटा पोरगा सुद्धा एनर्जेटिक आहे. पण आजकालच्या पोरी अवघड आहे. सो आता हे मंदिर बघून झालंय इकडून, आता आपण किल्ला बघून येऊया. ये हा आहे रत्नदुर्ग किल्ला मित्रांनो. स्मेल खराब आहे. नाही हाय हाय मी हाय भागो भागो. आणि हे बघा इथे खाली समुद्र आहे पूर्ण. पाण्याचा वास आहे का कसला वास आहे ना? पाण्याचा आहे ती. हा बास्क्या बुरुज आहे. हा खरंच बास्क्या बुरुज आहे बघा. तर मित्रांनो हा बास्क्या बुरुज आहे. बास्क्या बुरुज स्मेल छान येतोय. इथे एक बंदर रेडे बुरुज. असंच गोल युटर्न मारून बाहेर सरळ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मन शिवाय बोल. बोर्ड बघ ना ती मस्त ना. अरे बघा. तर अशा प्रकारे रत्नदुर्ग किल्ला जो आहे तो आपण बघून आता निघतोय शिवसृष्टी बघायला, जी खाली मी तुम्हाला दाखवली आहे त्यांना.
तर आता चला तिकडे जाऊया, बघूया की कसं काय बनवलं आहे तिकडे. आणि लांबून तर एक खूप मोठा पुतळा दिसतोय, मे बी संभाजी महाराजांचा किंवा शिवाजी महाराजांचा, दोघांपैकी एकाचा तो पुतळा आहे. ते पण बघूया आपण आता जाऊन. मित्रांनो, थंडी आहे, थंडीचं सीझन चालू आहे, पण एवढी गरमी आहे कोकणात, रत्नागिरीमध्ये म्हणा, खूप गरमी आहे, खूप गरमी. पण ठीक आहे, आता बघायला आलो आहे तर एक्सप्लोअर करूया आपण नक्कीच. आणि गाईज, अशा प्रकारे आपण रत्नदुर्गची जी शिवसृष्टी आहे ती शिवसृष्टी बघायला आलो आहे. गाडी आपण इथे पार्क केलेली आहे आपली. आणि गरमीमुळं सगळ्यात वैतागले आहेत, कारण की खूप जास्त गरमी आहे. काय किती रुपये तिकीट आहे? 30 रुपये. ए बाबू, चला चला तुम्ही आतमध्ये चला, चला चलो. घे रे, त्याला हात दे. मी घे. चल या, एक नंबर. चला, वा 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 वा. तू किल्ला बघ, किल्ला हे बघ, किल्ला बनवलेला. वा 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 वा. कुलाबा बघा, कुलाबा. हा, मित्रांनो, शिवाजी महाराजांचा पुतळा बघा, मस्त असा आहे. हा, चला 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 चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा, विजयदुर्ग. सगळे पाण्यातले किल्ले दाखवलेत वाटते इथं, आहे ना? पूर्णगड, रत्नागिरी, ठाणे. जलदुर्ग हा पण पाण्यातलेच आहेत बऱ्यापैकी. बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे आय थिंक. बाजी प्रभू मस्त बनवले ना. पावनखिंड हा कोणता आहे? पद्मदुर्ग. खादेरी. मित्रांनो, काही म्हणा, जे किल्ले इकडे बनवण्यात आलेत ना ते इतके अप्रतिम आहेत ना. हे बघा, सुंदर असे बनवण्यात आलेत किल्ले. आणि हे आहेत आपले महाराज, आपले दैवत. आणि तो समोर आहे रत्नदुर्ग, ज्याच्या दिशेने महाराज बघत आहेत आपले. आणि मी जो तुम्हाला वरतून येताना किल्ला दाखवला तो आहे दुर्ग रायगड. इतका सुंदर बनवण्यात आला आहे ना मित्रांनो, तो खूप सुंदर. चप्पल आपण इकडे काढूया आणि जाऊया महाराजांजवळ. हे आहेत आपले महाराज, आपले दैवत. इतकं सुंदर बनवण्यात आली ना जी मूर्ती, जे पुतळा बनवण्यात आला आहे ना. इकडे राजमुद्रा आहे आणि हा आपला राजा, आपले छत्रपती शिवाजी महाराज. आपण किल्ला बघा मित्रांनो, सुंदर पद्धतीने किल्ले बनवण्यात आले तिथे. आणि जिकडे आपण मंदिर बघायला गेलो होतो कान्होजी आंग्रेंचं, इथं त्यांचा देखील पुतळा आहे. ही माहिती तुम्ही वाचू शकता मित्रांनो. इथं लिहिण्यात पण इतकं छान आलं आहे ना, मी तुम्हाला थोडंफार वाचून दाखवतो.
हिंद महासागराच्या अथांग लाटांवर एक योद्धा जन्मला होता, ज्याच्या मनगटातील ताकद वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करत होती आणि ज्याच्या कुशल युद्धनीतीसमोर समुद्रातील तुफान देखील थरथरत होतं. कान्होजी आंग्रे हे नाव म्हणजे मराठा साम्राज्याच्या सागरी शक्तीचा महापर्व, एक अशी गाथा जी इंग्रज, पोर्तुगीज आणि डच सत्तांना सागराच्या तळाशी नेऊन सोडणारी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राच्या महत्त्वाची जाण ठेवून आरमार उभारले, पण त्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने साकारण्याचे काम कान्होजींनी केले. त्यांच्या पराक्रमाने मराठ्यांचा भगवा झेंडा केवळ सह्याद्रीच्या डोंगरावरच नव्हे तर हिंद महासागराच्या लाटांवरही अभिमानाने फडकू लागला. 1669च्या सुमारास रत्नागिरीच्या शिवथर गावात कान्होजींचा जन्म झाला. समुद्राच्या लाटांप्रमाणेच त्यांच्या ओघवते नेतृत्व होते आणि वाऱ्याप्रमाणे त्यांची झेप अफाट होती. त्यांचे रक्त मातीसाठी नव्हे तर लाटांसाठी वाहणारे होते. त्यांच्या घराण्यातील निष्ठा मराठा स्वराज्यासाठी समर्पित होती. त्यांचे वडील सिद्धोजी आंग्रे हे तानाजी मालुसरेंचे सहकारी आणि छत्रपतींचे विश्वासू सरदार होते. लहानपणापासूनच कान्होजी समुद्राच्या कुशीत वाढले होते. लाटा त्यांच्या खेळाचे मैदान होत्या आणि जहाजे त्यांची शस्त्रागारे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674मध्ये मराठा आरमारची मुहूर्तमेढ रोवली, पण त्या आरमारचे शिल्पकार आणि त्याचे धारकरी कान्होजी आंग्रे होते. 1698मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना मराठा नौदलाच्या सरखेल नौदल प्रमुख पदावर नेमले आणि त्यानंतर हिंद महासागरात मराठ्यांचे नाव दणानून निघाले. कान्होजींनी कोकण किनारपट्टीवरील विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, अंजनवेल आणि कुलाबा यांसारखे अभेद्य जलदुर्ग उभारले. जणू समुद्रातच पराक्रमाचे किल्ले बांधले होते. मराठ्यांची सागरी ताकद आता वाऱ्याच्या दिशा देखील ठरवत होती. तर असं बरंच खूप छान पद्धतीने लिहिलेलं आहे. इकडं तुम्ही आले तर तुम्ही वाचू शकता. बाकी कान्होजींना बघूया आता आपण. तर हे आहेत कान्होजी आंग्रे. खरंच काय लोक असतील त्यावेळेसचे, म्हणजे काटा येतो. न काही शिक्षण ना काही, एका गरीब कुटुंबातून आलेले मुलं, सगळे मावळे सगळे आपले, आणि त्यांनी आज नाही म्हटलं तरी एवढे सगळे कान्होजींनी जे पाण्यातील जे किल्ले आहेत ते उभारले, सिंधुदुर्ग म्हणा आणि बरेच काही. तर खरंच अभिमान वाटतो खूप, आपण अशा महाराष्ट्रात जन्माला आलो आहे. आणि हा आहे मुरुड जंजिरा किल्ला. आणि याच पुढे आले तर तुम्हाला दिसतील सुभेदार तानाजी मालुसरे, आपले तानाजी. गड आला होता पण आपला सिंह गेला होता. हेच ते आपले तानाजी मालुसरे. खूप सुंदर बनवलं आहे मित्रांनो, नक्की विजिट करा तुम्ही. आणि आपले बाजीप्रभू देशपांडे. आमचा शिवायू बुरुजावर आला आहे ना. शिव कसं म्हणतो परत एकदा? छत्रपती शिवाजी महाराज की जय. कशी उडी मारतो? जय. हा थांबा, मी तुला खाली घेतो. थांब. आमचं शिवायू, आमचं चिवयू. आणि मित्रांनो, आपण बऱ्यापैकी कव्हर केलं आहे. आता फक्त ही बोट राहिली आहे जी खूप सुंदर दिसते. आणि मे बी जे आपले नौदल होते त्यावेळेसची ही बोट असावी, कारण की त्यावेळेस पोर्तुगीज आणि डच जे काही इन्व्हेडर्स होते ते आपल्या महाराष्ट्रावर आक्रमण करणार होते. पण कान्होजी आंग्रे जे होते आपले, ते खूप जास्त पॉवरफुल झाले होते तोपर्यंत. जेव्हा राजाराम महाराज आले होते नंतर, तर राजाराम महाराजांनी त्यांना नौदलाचं प्रमुख बनवलं होतं कान्होजींना. सो मे बी त्यावेळेसची ही शिप असावी.
दादा ही जी बोट आहे ही अशीच बनवली आहे की बनवलेली आहे. त्यावेळेस अशा होत्या का? हा असे होते, असे दाखवलेले. म्हणजे कान्होजींच्या वेळेस होत्या अशा, ते जेव्हा नौदलात होते तेव्हा. सुंदर बनवली. तर मित्रांनो, जसं काय मी म्हणलो होतो ते खरंच होतं. जेव्हा आपले कान्होजी होते त्यावेळेस अशा नौदलात आपल्या शिप्स होत्या. आणि हिचं नाव हे सुद्धा आहे गुराब यौद्ध नौका. आणि ह्याच्याच मागे बघा त्यावेळेसचे जे लोक राहायचे ती पद्धत आहे सगळी. खूप सुंदर असं बनवण्यात आलं इकडे. गावाचा एक छोटासा देखावा दाखवण्यात आला इकडे आणि खूप छान आहे तो. त्या साईडला तुम्हाला दिसत असेल तर मंदिर आहे एक, आणि तिकडे भजन वगैरे चालू आहे. इकडे विहीर आहे आणि ते स्तंभ आहे. असं सगळं खूप काही बनवण्यात आलं आहे. जर तुम्ही कुणी आले नक्की बघवा, भेट द्या इकडे. ते शिवकालीन गाव वगैरे किती छान होतं ना, मस्त. तर मित्रांनो, आता आपण बाहेर निघतोय सांग ना. आणि बघून झालं आहे आपलं. छान गोष्टी दाखवल्यात तिथे. बऱ्यापैकी दिखावा जो ओरिजिनल गडासारखा, किल्ल्यांसारखा करण्यात आला आहे. बाकी आता आपण जाऊया आरे वारेला. पहिले तर आम्हाला व्हॅली क्रॉसिंग करायची आहे आणि त्यानंतर थोडेफार वॉटर स्पोर्ट्स खेळायचे आहेत. आता डायरेक्टली आपण तिकडे जाऊया. आणि मित्रांनो, आता आपण आरे वारे जो बीच आहे त्याच्या जवळ आलो आहे. 2-2.5 किलोमीटर राहिले आरे वारे. तिथं आता आपण काहीतरी खाऊया. आणि आमचा शिवायू आहे त्याला पण भूक लागली, त्याला पण काहीतरी खाऊ घालूया. आणि मग त्याच्याच वरती थोडं मीटर्सवर, 500-600 मीटर्सवर व्हॅली क्रॉसिंगचं जे काय आहे तिकडं तुम्ही व्हॅली क्रॉसिंग करू शकता. तर आपण पण तिकडेच जाणार आहे. तर मित्रांनो, इथे आमचा नाश्ता चालू आहे, वडापाव आणि मॅगी खाणार आहे. सो आता ती वेट करते. आम्ही आता वडापाव खाऊन घेतो, मॅगी वगैरे खाऊन शिवायूला पण खाऊ घालायचं आहे. आणि मग ह्या मागेच आरे वारे बीच आहे आणि त्यावरती व्हॅली क्रॉसिंग आहे. आणि आता आमचा नाश्ता वगैरे झाला आहे. फायनली आता आपण आरे वारे बीचच्या इथं आलो आहे. पण जे वॉटर स्पोर्ट्स वगैरे आहे ते काही इकडे अवेलेबल नाही आहे. आम्ही आत्ता एकाला विचारलं. सो फक्त आता आपण बीच बघू आरे वारे कसं आहे. कारण की जे कायाकिंग वगैरे बघा, एक गणपतीपुळे साईडला आहे. जे गणपतीपुळेचा जो आपला सकाळी आपण बीच बघितला मंदिरा बाजूचा, तिकडे आहे ते सगळं. मित्रांनो, एवढं काही नाही आहे बीचवर, बघू शकता प्लेन बीच आहे. फक्त एक टॉवर जे आहे ते झिपलाईन्स आहे. तिकडं वरती झिपलाईन आहे, तिकडून ती झिपलाईन अशी आहे, ती 1/2 किलोमीटरची झिपलाईन आहे, ती आपल्याला करायची आहे फक्त. बाकी आरे वारेच्या इथे काही नाही. म्हणजे असं आता आम्हाला जे दिसतंय ना नेकेड आईजने. सो आता आपण काय करू, जाऊया आणि व्हॅली क्रॉसिंग करू पहिलं. असं बुकिंग करायचं असतं मित्रांनो. ते स्कॅन करून सगळी इन्फॉर्मेशन भरून हे असं बुकिंग करायचं असतं. सो आता आपण केलं आहे बुकिंग. तर आपण फक्त कॅश जर तुम्ही केले तर 1100 आणि जर ऑनलाईन केलं तर तुम्हाला 1200 रुपये भरावं लागतं. तर आपण हे घ्या ना. लेडीजला आतमध्ये बसते. असा सेटअप आहे त्यांचा. मित्रांनो, असा आपण वरती आलेलो आहे आता इकडे. आणि इकडून झिपलाईन आहे, ही बघा, ही अशी जाती त्या साईडला. 1/2 किलोमीटरची असेल ना दादा? जा बघा आमचं सेटअप. Take off, ready? Roger that. Couple right, heavy brake, over and out. Fly. Fly.
सो फायनली मित्रांनो झालं आहे आपलं आणि आता आपण इकडून खाली चाललो. ये हळूहळू ये ये हळूच. मजा आली का? तर आता भाऊ आपल्याला घेऊन सोडून येईल वरती जिकडून पॉईंट होता तो. मित्रांनो आपल्याला दादा सोडायला चाललं आहे आता वरती. हे बघा त्याच्या बाईकवर. आणि अशा प्रकारे आमचं व्हॅली क्रॉसिंग झालेली आहे गाईस. हे कुठे आहेत खाली काय? आणि अशा प्रकारे आम्ही रूमवर आलो होतो आरेवारे नंतर म्हणजे व्हॅली क्रॉसिंग नंतर. आणि आता आम्ही चाललोय गणपतीपुळे बीचवर कारण की आरेवारेच्या इकडे वॉटर स्पोर्ट्स नव्हते. सो आता इकडे वॉटर स्पोर्ट्स आहेत. जे वॉटर स्पोर्ट्स करायला चाललोय आम्ही आता. फायनली आपण पोहोचलोय बीचवर. हे गणपतीपुळेचं बीच आहे. आणि मित्रांनो आता मी आमची उपासनाबाई आणि आमच्या मॅडम आम्ही चाललोय ड्रॅगन राईड करायला. अरे थांब रे भाऊ. हां थांबा ना. चढा बसा बसा. हे बस. दीदी चीज पैक पकड़ा पैक. लाट आली. पकड़ा जोरात एकदम. ताक पकड. उडला रे भाई. ताक पकडा. उडणार आहे. मी सांगतो उड. आता नाही अजून नाही आली भाई. आली थोडी आली. मित्रांनो आता हे सेकंड राईडमध्ये आलो आहे आम्ही. ते डिस्को आहे. पण प्रॉब्लेम असा आहे व्हिडिओ नाही काढता येणार आम्हाला तिथे कारण की ते खूप जास्त शेक होतं आणि मोबाईल कॅमेरा उडू शकतो त्यामध्ये. सो आम्ही आता इथून गेलो की व्हिडिओ काढता येणार नाही. ड्रॅगनचा काढता आला आम्हाला कारण की ते काही एवढं हे नव्हतं. तर फायनली मित्रांनो काल रात्री आम्ही आलो तिकडून बीचवरून खेळून वगैरे गणपतीपुळेच्या. आणि आता फायनली तिसऱ्या दिवसाची सकाळी आता आम्ही निघतोय घरी. आपल्याला इकडे परशुराम मंदिर बघायला चाललो आता आपण इकडे. आपल्याला जस्ट आत्ता आम्ही बोर्ड बघितला तेव्हा इकडे आता आम्ही रिटर्न घरी जाताना जातोय या मंदिरात. आणि परशुराम महाराजांचं मंदिर आहे. तर आता पाहू आपण. तर मित्रांनो आता इथं पोहोचलोय आपण. परशुराम मंदिर आहे तिकडे. महादेव मंदिर पण आहे आतमध्ये. छान आहे. मित्रांनो हे बघा इकडे नवचंडी, कामधेनू, सभेनी, वाघजाई त्यांच्या मूर्त्या आहेत आणि इतक्या सुंदर आहेत. त्यांचं जतन केलं इकडं. महालक्ष्मी आई आहे, चंडिका, जलथल सगळे जलथल आहेत, महार कालकी आणि हे अजून बरेच काही आहे.
तिथं पाया डोकं टेकून जा. चलो मित्रांनो, आमचं शिवाई बघा, त्याला खूप देवाचं येड आहे बघा. डोकं टेकवतोय. हा पाया पड, टाळी वाजव आणि पाया पड. हा ये आता इकडे. भागो 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 भागो. मित्रांनो, हे श्री देव धावजी देवस्थान आहे. या पेढे गावातलं गावातलं देवस्थान आहे. आणि परशुरामांचं जे मंदिर आहे ते त्या साईडला आहे. सुंदर आहे पण हे पण गाडी खाली जाते ना. किती लांब आहे अजून? हा दाब तसा जवळ आहे, शॉर्टकटने गेला तर पण पाकाडी आहेत ना, ते जमत नाही. काही लोकांना जमत नाही. बरोबर. आता इथून सामने गाडी आहे ती तिथेच येते, त्यामुळे तर दारात. बरं मित्रांनो, हे बघा इकडं पाठी आहे परशुराम मंदिर. आणि ते जे आजीचं गेलो होतो मंदिर, ते गावच्या देवाचं मंदिर होतं. छान होतं ते, म्हणून बघायला गेलो होतो. तर आता आपण परशुराम मंदिराकडे चाललोय. असं थोडा पुढे आले की असा रस्ता आहे छोटासा, आणि त्याच्या पुढेच मंदिर आहे. हां, भक्त निवासी मंदिर कुठे? हो 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 हो, सुंदर ना, मस्त मंदिर आहे. हे 12 आहे काही जुनी आहे ना. आता इकडून एवढ्या लांबून दिसतंय की नाही माहिती नाही कॅमेरामध्ये, पण जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो. एकदम छान मंदिर आहे परशुराम भगवानचं. आणि प्रॉपर सगळं मॅनेजमेंट इतकं छान आहे. वॉशरूम म्हणा, आतमध्ये गोशाळा आहे. इकडे गोशाळासुद्धा चालवली जाते. आणि इकडे प्रसादालय. हे बघा मित्रांनो, आणि गाया पण इतक्या सुंदर आहेत ना बघा. आणि इकडे मी कोकणात बघतो ना, हे जे वीट आहे किंवा दगड आहे, यामध्ये खूप जास्त घरं म्हणा किंवा विटा वगैरे मी बघितल्या आहेत आल्यापासून. हे ब्रह्मोद्र स्वामी स्मृती केंद्र आहे. तर मित्रांनो, आत्ता मंदिरात जाऊन आलो आम्ही. आणि खोटं नाही सांगत तुम्हाला, ग्रहानुसार कोणतं झाड कोणत्या ग्रहासाठी असतं? अच्छा, हे ग्रहानुसार झाड आहे. खैर मंगळ, पळस चंद्र, उंबर शुक्र, रुई सूर्य, पिंपळ बृहस्पती, शमी शनी, भरणी आवळा. नाही, ते ग्रह नाहीत, हे एवढेच ग्रह आहेत. हां, तर मी हे सांगत होतो मित्रांनो, आम्ही आत्ता मंदिरात जाऊन आलो. आणि लिटरली इतकं छान मंदिर आहे आणि इतकी छान मूर्तींची जी स्थापना केलेली आहे आतमध्ये, ती इतकी सुंदर आहे. आता फक्त परशुराम भगवानची मूर्ती नाही तिथं या बाजूला काळ आणि या बाजूला काम, ज्यांच्यावर देवाने विजय मिळवला आहे, अशा त्या मूर्त्यासुद्धा आहे तिथं. आणि एवढाच होता ब्लॉग. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करायला तर विसरू नका. बाकी भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम मित्रांनो.